नमस्कार, मी अश्विन बापट. पैसा झाला मोठ्यामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. अर्थसंकल्प जाहीर होऊन आता संसदेमध्ये मांडून किंबहुना 2 महिने होत आलेत आणि आता नवीन आर्थिक वर्ष सुरू व्हायला देखील अवघे काही दिवस उरलेत. त्यातच आता गुढीपाडवा देखील येतोय. नवीन आर्थिक वर्षामध्ये आपण आर्थिक समृद्धीची गुढी उभारायची आणि त्या दृष्टीने नेमके काय काय मुद्दे महत्त्वाचे आहेत, कोणकोणत्या आर्थिक तरतुदी आहेत ज्या लागू होणार आहेत आणि त्या अनुषंगाने मग आपण कशी पावलं टाकायला पाहिजेत, या सगळ्या संदर्भात आता आपण बोलणार आहोत. आणि त्यासाठी आपल्या सोबत आहेत आपले कर सल्लागार संजीव गोखले. गोखले सर, स्वागत तुमचं. आणि सगळ्या प्रेक्षकांना आणि तुम्हाला देखील आपण गुढीपाडव्याच्या आत्ताच आपण इन ॲडव्हान्स शुभेच्छा देऊया आणि पुढे जाऊया. जसं मी म्हटलं की आता अगदी अवघे काही दिवस उरलेले आहेत, तर त्या अनुषंगाने आपण आता महत्त्वाचा हा मुद्दा घेतलेला. तर गुढीपाडवा आहे, नवीन वर्ष आहे, तर या सगळ्या संदर्भात ज्या तरतुदी आहेत प्रामुख्याने त्या सर्वसामान्य करदात्याच्या दृष्टिकोनातनं कोणत्या अशा महत्त्वाच्या गोष्टी आहेत की ज्या त्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे, काय सांगा? अश्विन, जरी 2 महिने झाले असेल तरी ह्याच बुधवारी हे लोकसभेत हे विधेयक पारित झालं. त्याच्यात सगळ्यात जी महत्त्वाची आणि आपण बरेच दिवस ज्याची चर्चा होती ती म्हणजे जो 5 लाखापर्यंतचा उत्पन्न गट आहे, त्या उत्पन्न गटाच्या लोकांना टॅक्समधनं थोडीशी त्यांनी तो टॅक्स कमी केलेला आहे. 10% जो दर होता 2.5 लाख ते 5 लाख या उत्पन्न गटातल्या लोकांना तो 10%चा 5% केला आहे. त्यामुळे सर्व सरसकट म्हणजे ह्या गटात त्याचप्रमाणे पुढच्याही उत्पन्न गटात सगळ्यांनाच जवळपास 12,500 रुपयाचा कर त्यांचा वाचणार आहे. हा एक महत्त्वाची ही सर्वसामान्यांच्या दृष्टीने आणि सगळ्याच करदात्यांच्या दृष्टीने एक थोडासा दिलासादायक अशी अर्थसंकल्पात जी तरतूद होती ती यावर्षी लागू होईल. याचप्रमाणे मात्र तिथे टॅक्स रिबेट ज्याला म्हणतात सेक्शन 87A अंडर ती 5 लाखापर्यंत जी होती ती 3.5 लाख त्यांनी उत्पन्न असेल त्यांनाच ती मिळेल. त्यामुळे 3.5 ते 5 लाखाच्या उत्पन्न गटातल्या करदात्यांना मात्र ही रिबेट मिळणार नाही. पण अर्थात त्यांना हा जो कमी झालेला दर आहे त्याचा जो फायदा होणार तो होणारच आहे. ह्याच्या व्यतिरिक्त मात्र 50 लाख किंवा ते 1 कोटी ह्या उत्पन्न गट ज्याला आपण श्रीमंत करदाते म्हणतो अशा लोकांना 10% त्यांनी अधिभार लावलेला आहे. आणि 1 कोटीच्या वरच्या करदात्यांना पहिल्यापासूनच 15% अधिभार होता. म्हणजे 50 लाखाच्या वर अधिभार पण असेल, मात्र 5 लाखाच्या खालच्या उत्पन्न गटातल्या लोकांना मात्र करामध्ये काही सवलत आहे. आणि जवळपास 1,95,00,000 म्हणजे एकूण करदात्यांच्या विवरणपत्र भरणाऱ्या लोकांच्या जवळपास 52% करदाते या उत्पन्न गटात येतात 5 लाख किंवा त्याच्या खाली. आणि म्हणून ह्या सगळ्याचा फायदा मोठ्या करदात्याच्या वर्गाला मिळणार आहे. आणि त्यामुळे ही तरतूद आपण म्हटल्याप्रमाणे अर्थसंकल्पात जाहीर झालेली तिच्यावर आता हे शिक्कामोर्तब झालं आणि ती यावर्षी लागू होईल. पण मग नवीन आर्थिक वर्षामध्ये आता आयकराचा जर विचार केला तर विवरणपत्र भरण्यासंदर्भात काही बदल आहेत, काही वेगवेगळ्या गोष्टी येणार आहेत त्याच्याबद्दल? निश्चित अर्थमंत्र्यांनी असं तेव्हा सांगितलेलं की बरेच जणांना ह्या मूळ प्रवाहात यायचं आहे, परंतु ते ह्या टॅक्सच्या एकंदर भीतीमुळे किंवा आधी न दाखवल्यामुळे ते ह्या इथे येऊ इच्छित नाहीत. आता डिजिटलायझेशन आणि आपण जे लेस कॅश इकॉनॉमीच्या दृष्टीने आपण जो विचार चालला आहे त्याच्यामुळे अशा पद्धतीने जर इकॉनॉमी आपलं अर्थव्यवस्था त्या दिशेने जात असेल तर बऱ्याच जणांना अशा रीतीने मूळ प्रवाहात याची संधी पण उपलब्ध होते. कारण डिजिटल हा व्यवहार हा कुठेतरी रेकॉर्ड होतो आणि असा रेकॉर्ड झालेला व्यवहार लपवणं शक्य नसतं. अशा लोकांना एक मूळ प्रवाहात येण्याच्या संधीच्या दृष्टीने विवरणपत्र केवळ 1 पानी सोपं सुटसुटीचं विवरणपत्राचा फॉर्म अर्थमंत्र्यांनी सांगितलं की ते आणतील. कदाचित पुढल्या महिन्यात तो फॉर्म येईल. जो ज्याचा बिझनेस किंवा व्यावसायिक उत्पन्न नाही अशा कुठल्याही करदात्याला, पण ज्याचं उत्पन्न 5 लाख किंवा याच्या खाली आहे अशा उत्पन्न असलेल्या एखाद्या करदात्याला हा सुटसुटीत सोपा फॉर्म हा आणलेला असेल. आणि त्यामुळे तो फॉर्म अर्थात अशा पद्धतीचे फॉर्म आधी पण आणले गेले होते. त्याच धर्तीवर कदाचित या डिजिटलायझेशनच्या नंतर अजून काही सोपा फॉर्म आणायची शक्यता आहे. आपण त्याची वाट बघूया. दुसरं असं की बरेच करदाते आपलं जे विवरणपत्र आहे ते वेळेत भरत नाहीत. 125 कोटी म्हणजे लोकांच्या देशात केवळ 3.5 ते 4.25 कोटी लोक विवरणपत्र भरतात. आणि त्यामुळे विवरणपत्र भरण्याकरता उद्युक्त करण्याकरता अशा रीतीने सोपा फॉर्म आणणं ही एक संकल्पना आहे. याच्या व्यतिरिक्त असा फॉर्म जर वेळेत नाही भरला तर लेट फी म्हणजे हाही संकल्पना त्याच्यात होती. पूर्वी पेनल्टी होती, परंतु 31 जुलैनंतर जर हा फॉर्म भरला गेला तर असा फॉर्म भरतानाच तुम्हाला 5,000 रुपये लेट फी भरायला लागेल. आणि 31 डिसेंबरनंतर तो भरला गेला तर त्याच्यासाठी तुम्हाला 10,000 रुपये लेट फी भरायला लागेल. अश्विन, लक्षात घे, पेनल्टी कधी कधी लावण्याच्या आधी बरेच त्याला विचारणा करायला लागते की तू का भरला नाहीस. लेट फी म्हणजे काय नाही, तू कुठलंही कारण असेल, अगदी तू आजारी असशील तरी तुला लेट फी लावता येते. आणि ही लेट फी लावल्यानंतर बरेच जण माझ्या मते वेळेत रिटर्न भरतील. किंवा आता तू म्हणाला की कुठली पावलं आपण टाकली पाहिजे, तर आपलं हे रिटर्न विवरणपत्र हे वेळेत भरायची आपल्यावर आता एक प्रकारचं बंधन आहे. नाही तर आपल्याला 5,000 रुपयाचा भुर्दंड लागेल.
तर त्यामुळे बरेच करदात्यांनी ह्याच्याकडे लक्ष देऊन 31 जुलैच्या आधी ज्यांची ड्यू डेट आहे त्यांनी आपलं विवरणपत्र यावर्षी वेळेत भरावं. खरं. आता तुम्ही कॅशलेसचा वारंवार उल्लेख केला, तर रोखीच्या व्यवहारांसंदर्भात या अनुषंगाने काही बदल आहेत त्याबद्दल? निश्चित एक फार महत्त्वाची गोष्ट ह्या अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी सांगितलेली ती म्हणजे तेव्हा त्यांनी असं सांगितलं की 3 लाखावरचं जर रोखीचा व्यवहार असेल तर अशा व्यवहारावर रोखीच्या व्यवहारातली रक्कम स्वीकारणाऱ्याला तितक्याच अमाऊंटचा दंड लागेल. म्हणजे एका अर्थी रोखीचे व्यवहार 3 लाखाच्या वर तुम्ही करूच नका अशा पद्धतीची ही तरतूद होती. प्रत्यक्ष जेव्हा हा अर्थसंकल्प बजेट पास झालं तेव्हा ही 3 लाखाची मर्यादा 2 लाखावर आणली. म्हणजे एखादा रोखीचा व्यवहार 2 लाखाच्या वर जर होणार असेल तर ती रक्कम स्वीकारणाऱ्याला तितकंच अमाऊंटचा त्याला दंड लागू शकतो. म्हणजे इनडायरेक्टली अशा पद्धतीचा व्यवहार करू नये असा सरकारचा उद्देश आहे. ह्याच्याऐवजी तुम्ही रोखीच्या ऐवजी इतर जी तुमच्याकडे मार्ग आहेत म्हणजे चेक आहे, आता नेट बँकिंग आहे, तू म्हटल्याप्रमाणे डिजिटल इलेक्ट्रॉनिक पेमेंट्स आहेत, अशी कुठलीही पद्धतीने पेमेंट केले तर हा दंड लागणार नाही आणि रोखीच्या व्यवहारांवर आळा बसावा म्हणून जसं इलेक्शन कमिशनने जे रेकमेंडेशन दिलेली त्याचप्रमाणे ह्या बजेटमध्ये हा फार महत्त्वाचा हे आहे तरतूद आहे. मला वाटतं प्रत्येक व्यक्तीने जो रोखीचा व्यवहार अशा प्रकारे 2 लाखाच्या वरची रक्कम स्वीकारते त्यांनी ह्या तरतुदीचा नक्की विचार करावा, कारण अशा पद्धतीचा 2 लाखाला 2 लाख इतका मोठा दंड त्याला लागू शकतो. खूप महत्त्वाचा मुद्दा हा आपल्याला गोखले सरांनी आता एक्सप्लेन केलेला आहे. इकडे एक छोटासा ब्रेक आपण घेणार आहोत आणि ब्रेक नंतर गृहकर्ज वजावट तसंच घर आणि नफा या सगळ्या संदर्भातले आणखी काय वेगळे बदल आहेत का ते देखील जाणून घेणार आहोत गोखले सरांकडनं. एक छोटासा ब्रेक, लगेच परत येणार आहोत. पाहत राहा पैसा झाला मोठा. ब्रेक नंतर पैसा झाला मोठामध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आर्थिक समृद्धीची गुढी उभारण्याच्या दृष्टीने आपण बोलतोय. आपल्यासोबत आहेत कर सल्लागार संजीव गोखले. आणि आता आपण घराकडे येऊया. थोडंसं घर आणि भांडवली नफा याचा जर विचार केला तर येणाऱ्या आर्थिक वर्षामध्ये तरतुदींमध्ये काही बदल आहेत. कुठला महत्त्वाचा मुद्दा तुम्ही सांगा? दीर्घकालीन भांडवली नफा घराच्या विक्रीतनं जो व्हायचा त्याच्यासाठी 36 महिने ते घर तुम्ही तुमच्या हातात असणं आवश्यक होतं. तो कालावधी त्यांनी कमी करून 24 महिने केला. त्यामुळे 1 एप्रिल नंतर जे लोक घर विकतील की ज्यांनी गेल्या 2 वर्षाच्या जस्ट आधीचं घर घेतलं असेल आणि त्यांना ते घर विकायला लागलं तर त्यांना दीर्घकालीन भांडवली नफ्याचा लाभ होईल. अश्विन, दीर्घकालीन भांडवली नफा जर झाला तर टॅक्स कमी लागतो एक गोष्ट, आणि दुसरं म्हणजे तो वाचवायच्या संधी उपलब्ध असतात. म्हणजे बॉन्ड घेऊ शकता, दुसरं घर घेऊ शकता. त्यामुळे हा जो कालावधी कमी केला आहे त्यामुळे ज्यांना घर विकायचं आहे पण 3 वर्ष झाली नव्हती अशांना ह्या तरतुदीने नक्की दिलासा मिळेल आणि त्यांना टॅक्स वाचवायची संधी उपलब्ध होईल. त्याचप्रमाणे बऱ्याच वेळा आपण बघतो की पुनर्बांधणी सध्या होते. जुने घरं बांधून नवीन घरं तयार होतात. त्याच्यात फार मोठं असं एक तरतूद होती आधी की ज्या वर्षी तुम्ही हे जुनं घर त्या बिल्डरला बांधण्याकरता तोडण्याकरता द्याल त्या वर्षी तो भांडवली नफा तुम्हाला व्हायचा आणि तुम्हाला त्याच्यावर टॅक्स भरायला लागायचा किंवा तो वाचवायच्या संधी होत्या, पण तुमचं नवीन घर मात्र लगेच तयार होत नव्हतं. ह्याच्यात फार मोठा दिलासादायक अशी तरतूद आहे की जेव्हा तुम्ही नवीन घराचा ताबा घ्याल त्याच वर्षी हा तुमचा भांडवली नफा होईल आणि त्यामुळे त्याच्यावर टॅक्स लागणारच नाही, कारण एक घर विकून तुम्ही दुसरं घेताय. त्यामुळे ही फार महत्त्वाचा बदल इथे झालेला आहे. त्याचप्रमाणे बाजार मूल्य जे 1 एप्रिल 1981चं तुम्ही तुमच्या कॉस्टच्या मध्ये घेऊ शकत होतात ते 1981ला आता फार वर्ष झाली. तेव्हा इंडेक्सेस, तेव्हा स्टॅम्प ड्युटी व्हॅल्यू पण कधी कधी अवेलेबल नसायची आणि म्हणून ती डेट त्यांनी बदलून 1 एप्रिल 2001ची व्हॅल्यू तुम्ही रिप्लेस करू शकता. यानेही करदात्यांचा फायदा आहे, कारण 2001ला नक्कीच किमती वाढलेल्या होत्या आणि वाढीव किमतीची कॉस्ट आणि मग पुढे इंडेक्सेशन धरून टॅक्स नक्कीच कमी होईल. आणि त्यामुळे हे तिन्ही जे मुद्दे आहेत ते करदात्यांच्या सोयीचे आहेत आणि त्यांना दिलासादायक आहे. कार्यक्रमाचे आपले वेळ संपत आले, पण अगदी एक शेवटचे 1-2 मुद्दे. एक तर गृहकर्जाबद्दल मला तुम्हाला विचार, त्या वजावटीबद्दल काय तरतूद आहे नेमकी? त्या वजावटीत एक फार आपण करदात्यांच्या विरुद्ध असं झालेलं आहे. तर पूर्वी असं होतं की गृहकर्जाच्या जर भाड्याने घर दिलं असेल तर गृहकर्जाच्या व्याजाची जी वजावट होती ती अमर्याद होती. आता मात्र असा बदल करण्यात आला आहे की ती 2 लाखापर्यंत सीमित राहील, म्हणजे त्याच्यावर ती घेऊ शकणार नाही. मला वाटतं ही थोडी निगेटिव्ह आहे करदात्यांच्या दृष्टीने आणि त्याबद्दल नक्कीच आम्ही असं सांगितलेलं की अर्थमंत्र्यांनी याचा विचार करावा, परंतु बजेट पास झाले आणि त्यात काही बदल झाला नाही. तर त्यामुळे त्याला काही आपण त्याचा काही इलाज नाही आपल्या हातात. पण ही नक्कीच ही निगेटिव्ह आहे. आणि अजून एक आहे म्हणजे जे स्वतः भाड्याच्या घरात राहतात त्यांना 50,000च्या वर जर भाडं देत असतील तर मुळातून करकपात करायची गरज आहे आणि ही करकपात त्यांनी
तो कुठलाही व्यक्ती सामान्य व्यक्ती असेल त्यांनी करायची मालकाच्या वतीने 5% दराने आणि अर्थात वर्षाच्या शेवटी त्यांनी कर कपात करायची आणि त्याला त्याच्यासाठी कुठल्याही टॅन नंबरची गरज नाही. हाही पण एक थोडासा निगेटिव्ह आहे, परंतु अशा कर कपातीमुळे सरकारला उत्पन्न जास्त मिळतं आणि अशा रीतीने घर भाडं घेणारे जर कर भरत नसतील तर त्यांचे कर चुकवेगिरी उघडकीस येऊन त्यांना घर भरणं टॅक्स भरणं आवश्यक राहील. मला वाटतं ह्या दोन महत्त्वाच्या गोष्टी या अर्थसंकल्पात आपल्याला घरांच्या दृष्टीने आपल्याला दिसतं. खरं आहे. आणि त्याच अनुषंगाने जसं आता गोखले सरांनी सांगितलं की कर असेल किंवा घर असेल दोन्हीकडे ज्या आहेत त्या तरतुदी करण्यात आलेल्या आहेत आणि त्या पालन करून आपण पुढे जायचं आहे. त्यामुळे आर्थिक समृद्धीची गुढी आपल्याला निश्चित उभारता येईल. गोखले सर खूप खूप धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल आणि विश्लेषणाबद्दल. आजच्या पैसा झाला मोठामध्ये आता आपण इकडेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा ABP माझा.